एमआयएम मध्ये बुधवारी झालेल्या राड्यानंतर गुरुवारी पदयात्रेच्या माध्यमातून एमआयएमने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। जिथं राडा झाला तिथूनच पदयात्रेला सुरुवात करून एमआयएमने बंडखोरांना आणि काल गोंधळ करणाऱ्या काँग्रेसलाही ताकद दाखवल्याची चर्चा आहे। प्रचंड पोलीस फौजफाट्यात ओवेसी यांनी तब्बल 2 तास प्रचारात आपली ताकद दाखवली आहे। बुधवारी राडा, गुरुवारी शक्ती प्रदर्शन। बंडखोरांच्या गडात ओवेसींची पदयात्रा। तब्बल 2 तास पदयात्रा करत मोर्चे बांधणी। बुधवारी संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर एमआयएमने रस्त्यावर उतरत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी राडा झाला त्याच ठिकाणापासून एमआयएमचे सर्वेसर्वा असरुद्दीन ओवेसी यांनी पदयात्रेला सुरुवात केली। जलील यांच्या कारवर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं। पोलिसांच्या प्रचंड गराड्यात या पदयात्रेला सुरुवात झाली। रॅलीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी 200हून अधिक पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती। तब्बल 2 तासांच्या पायी रॅलीत ओवेसी यांनी मतदारांसोबत संवाद साधत एमआयएमला मतदान करण्याचं आवाहन केलं। तसंच विरोधकांना पराभव दिसत असल्यानंच जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ओवेसींनी केला। ये बुज़दिलाना हरकत लोग किए हैं, इसलिए कर रहे हैं क्योंकि उनको अपनी हार यकीनी नजर आ रही है, तो इसलिए ये बुज़दिलाना हरकत किए। और इंशाअल्लाह ताला उस वार्ड की जनता और औरंगाबाद की जनता इसका जवाब ना ज़बान से देगी ना हाथ से देगी, बल्कि बटन को पतंग के निशान पर दबाकर उनको भी शिकस्त देगी। और उनके पीछे जो ताकतें उनकी सरपरस्ती कर रही हैं उनको मुंह तोड़ जवाब मिलेगा, हारेंगे इंसान। दुसरीकडे कारवर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला। पोलिसांनी जोपर्यंत मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अरेस्ट करत नाही, आम्ही उद्यापर्यंत वाट बघणार। हे मुख्य आरोपी जे आहे, ज्यांच्या हातात हत्यारे होतं आणि ज्यांनी माझ्या गाडीवर हल्ला चढवलेला आहे, त्यांना अरेस्ट नाही केली तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन धरणं आंदोलन, मोठं धरणं आंदोलन। ओएसी ही हैदराबादची बाबरची औलाद आहे। इथं धिंगाणा झाला, जो तमाशा केला यांनी, हा तमाशा यांच्यातला गटबाजीचा होता, यांचेच गुंड। कारण ओएसी एमआयएम पूर्ण गुंडांचा पक्ष आहे आणि गुंडांनी जी महाराजकता माजवली तुम्ही बघितलं असं दूरदर्शनवर, कसं पळू मारलं या इम्तियाज जलीलला। आणि त्याच्यामुळं या इम्तियाज जलीलला यांच्याच गुंडांनी मारलं। आता तरी अजून भाजपनं चालू केलं नाही, ज्या दिवशी भाजप चालू करेल त्या दिवशी या इम्तियाज जलीलला सुद्धा ओएसी बरोबर हैदराबादला पाठवण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करेल। आम्ही फक्त हे इलेक्शनपर्यंत थांबलेलो आहे। दुसरीकडे कारवर झालेल्या हल्ल्यामागे संजय शिरसाट, अतुल सावेंचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केला होता। या आरोपांनाही आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावेंनी उत्तर दिलंय। हे इतक्या छुटपुट घटनेमध्ये आम्ही काय घाबरणारे लोक आहे का? आमची तयारी आम्हाला माहीत आहे। हे घाबरणारे लोक कशामुळे घाबरत आहे ते त्यांना माहीत आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यांना हेही माहीत आहे की आपल्याला ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना आपल्याला वाचवायचं आहे। पैसे कोणी देतं त्यांना हे सगळं करण्यासाठी? तर भाजपचे नेते देतात आणि एकनाथ शिंदेचे जे इकडचे पालकमंत्री आहे हे यांना पैसे देतात। हा इम्तियाज जलील मी कालच सांगितलं की 1 नंबरचा चालू आणि खोटारडा माणूस आहे। मुसलमानामध्ये भांडणं लावून आतापर्यंत त्यांनी स्वतःचं राजकारण केलेलं आहे आणि आता त्या सर्व लोकांना हे कळून चुकलंय की हा हैदराबादी आपल्याला एकमेकांमध्ये भांडणं लावतोय, म्हणून काल त्याच्यावर हल्ला झाला। पैसे घेऊन तिकीट विकणं हा याचा धंदा आहे, पैसे घेऊन जाहीर सभेला जाणं हा याचा धंदा आहे। म्हणून अशा या धंदेवाईक माणसाकडे माणसं पाठवण्याचा किंवा त्याला मारण्याचा आमचा काही हेतू नाही, आम्ही त्या भानगडीत पडतही नाही। इम्तियाज जलीललाच प्रश्न विचारू इच्छितो की हा जो कलीम कुरेशी आहे, हा 2019 मध्ये माझ्या विरुद्ध तुम्ही उभा केला होता। कलीम कुरेशीला 24 मध्ये फॉर्म विड्रॉ करून तुम्हीच पाठिंबा घेतला आणि काल ज्या लोकांनी तुमच्यावर हमला केला ते लोक तुमचेच माजी नगरसेवक आहेत, त्यांनीच तुमच्या विरुद्ध मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांचा आरोप असा होता की तुम्ही आर्थिक व्यवहार करून तिकीटं वाटली म्हणून त्यांनी तुमच्यावर हमला केला। आज माझा असा प्रश्न आहे की तुम्ही लोकसभा हारले, तुम्ही विधानसभा हारले,
आणि तुम्हाला आता महापालिकेमध्ये पण पराभव दिसतोय, म्हणून ही स्टंटबाजी तुम्ही करतायत. तुमच्यावर असे आरोप होते, तुम्ही उत्तर काय देणार? मी सांगितलं ना, आम्ही त्यांच्यावर आज त्यांना नोटीस देऊ आणि गुन्हा दाखल करायला लावू. यस, आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल करू. एमआयएमने पायी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मात्र यात चर्चा होती ती पोलीस बंदोबस्ताची. त्यात आता इम्तियाज जलील यांनाही 10 पोलिसांचं संरक्षण मिळालंय. बुधवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 50 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करत 6 जणांना अटक केली. त्यामुळे आता बुधवारचा राडा, त्या पाठोपाठ झालेली ओबीसींची पायी रॅली यामुळे संभाजीनगरमधील हा वाद इतक्यात शमण्याची चिन्ह नाहीत. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.